जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नीलम टॉकीजमध्ये तुफान राडा, विना तिकीट छावा चित्रपट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांचा राडा, शहरातील एका चित्रपटगृहाची केली तोडफोड, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जालन्यात विना तिकीट छावा चित्रपट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांनी राडा केल्याचं समोर आलंय। जालना शहरातील एका चित्रपटगृहात 6 ते 7 मद्यधुंद तरुण छावा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते। यावेळी या मद्यधुंद तरुणांनी विना तिकीट चित्रपट पाहू द्या अशी मागणी केली, मात्र त्यांना विना तिकीट चित्रपट पाहण्यास मज्जाव केल्यानं या अज्ञात मद्यधुंद तरुणांनी चित्रपटगृहाची तोडफोड केली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नीलम टॉकीज जवळ अज्ञातांनी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 जणांनी धुडगूस घालून तोडफोड करत तुफान राडा केल्याची घटना घडली आहे। छावा चित्रपट मोफत पाहू न दिल्यानं हा राडा केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या प्रकरणी राहुल मांगधरे यांच्यासह 6 ते 7 जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। सध्या नीलम टॉकीज जवळ छावा चित्रपट सुरू असून त्यात विना तिकीट प्रवेश करून चित्रपट पाहू दिला नसल्याचा राग आल्यानं राहुल मांगधरे आणि इतर 6 ते 7 जणांना टॉकीजच्या काचा व इतर साहित्याची तोडफोड करून राडा केला। त्यानंतर टॉकीजचे व्यवस्थापक उमेश भुरेवाल यांनाही मारहाण केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात उमेश भुरेवाल यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरानं गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे करत आहेत।